लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणिमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं उडालात उडाला कपींद्र उडाला समुद्र लंघोनी लंकेत गेला लंकेत जाऊन विचार केला नमस्कार माझा त्या मारुतीला जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला वैकुंठधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात हा बोधला त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सीतारामचंद्राय नमः। श्री माता पिता गुरुभ्यो नमः। सवेग भेटी श्रीरामकांता परमाल्हाद हनुमंता तिच्या लक्षिता एकांता वृक्षातोंता बैसला। कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं। रावण सीतेपाशी आलेला होता। नाना प्रकाराने रावण सीतेला बोलला, पण नाथ महाराज सांगतायत सीता केवळ नव्हे पत्नी परम भक्त शिरोमणी चरण चाली आली वेळी सेवेला गुणी श्रीरामा। भगवान परमात्म्याची निस्सीम भक्त माता सीता आहे। त्याच्यामुळे रावणाला प्रत्युत्तर दिलं ते हनुमंताने ऐकलं। रावण तिथून निघून गेला। मंदोदरीनं हाताला धरलं। रावण गेला। गेल्याबरोबर बाकीच्या ज्या राक्षसीनी होत्या त्या निद्रिस्त झाल्या आणि सीता माता एकटी अशोक झाडाखाली वृक्षाखाली बसलेली आहे। अनुताप झालेला आहे आणि अनुतापानं आपण जे पाठीमाग कर्म केलेलं आहे, मी म्हणतोय पाप घडू द्या, पण घडलेल्या पापाचा अनुताप पश्चाताप आपल्याला व्हायला पाहिजे। आपल्या हातून असं घडलंय याचा पश्चाताप मनाला झाला पाहिजे आणि सीतेकडून जे घडलं होतं त्याचा पश्चाताप सीतेला वाटू लागला। जो स्थानी राक्षसी समजता स्वभावे झालिया निद्रिस्ता अशोक वृक्ष स्थळी सीता सावधानता बैसली। आणि रात्रीचा प्रसंग होता। स्वभावाने राक्षसी झोपलेल्या होत्या, कारण रात्रीच्याला झोप लागते त्यामुळे ते झोपी गेलेल्या होत्या। आणि सीता माता एकटी अशोक झाडाखाली वृक्षाखाली बसलेली आहे आणि सतत सदोदित तिच्या मुखामध्ये रामचंद्राचं चिंतन, रामाची मूर्ती हृदयामध्ये आहे, मुखाचं रामचंद्राचं नाव मुखामध्ये आहे आणि रामचंद्राचं स्मरण करत असताना माता सीता काय बोलतात ऐका। मने मज नाही पाप कर्म परता आणि मी का भोगिते दुःख अवस्था। लक्ष्मी व्रता लक्ष्मण विषाता त्याने पापे लंकनाता तुडले। आणि सीता स्वतःच्या मनाला विचार करतायत, मज नाही पाप कर्म करता। अहो मी कसलंच पाप केलं नाही। आपल्या मनाला माहित आहे आपण पाप केलंय का नाही, दुसऱ्याला काय कळणार आहे आपण कसं वागतोय, आपण काय काय केलंय लोकांना काही कळत नाही, आपल्या अंतःकरणाला माहिती असतं। सीता म्हणतायत मी पापच केलं नाही। अखिल कोटी ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे ती, विदेह राजाचं लेकरू आहे, ज्यानं स्वर्गावरती रथ चालवलं त्या दशरथाची सून आहे। आणि ती माता सीता म्हणतायत मी कुठल्याही प्रकारचं पाप कर्म केलं नसताना सुद्धा मग का भोगीते दुःखावस्था। मग माझ्या वाटणीलाही दुःख का येतंय, माझ्या जीवनामध्ये एवढं अफाट दुःख का निर्माण झालेलं आहे याचा विचार माता करतात। लक्ष्मणाची मर्यादा रेखा म्या उल्लंघिता देखा अंतरोनी श्रीराम सका त्या दशमुखा तुडले। मग सीता मातेला पाठीमागचं आठवलं, का भोगीते दुःखावस्था, माझ्या वाटेला माझ्या जीवनालाही दुःख का आलंय। अहो ब्रह्मांड नायकाची पत्नी असताना सुद्धा रावण बायको हो म्हणतोय, कशामुळे मला हे दुःख भोगावं लागायलंय। त्याचं एकच कारण आहे,
छळलेला आहे आणि रामाला स्वतःच्या भक्ताला छळलेलं जमत नाही, त्रास दिलेलं जमत नाही. लक्ष्मणाचं मी छळण केलं, लक्ष्मणाला नाही त्या शब्दानं मी बोलले गेले आणि ती पाप, त्या पापामुळं आज रावण मला त्या ठिकाणी असणारा पत्नी हो म्हणतोय, त्यामुळं मला रावणाच्या बंदिवासामध्ये राहावं लागतंय असं माता बोलतात. चळू जाता श्रीराम भक्ता मुकले मी श्री रघुनाथा, हे पाप माझे माता दुःखावस्था मी भोगी. आणि रामाच्या भक्ताला छळलेला आहे, दुसरं काही पाप नाहीये. आज मी जे दुःख भोगते, आपल्याला सुद्धा वाटतं महाराज कधी कधी की माझ्या वाट्याला एवढं दुःख का. अहो पाठीमागं आपण काहीतरी केलेलं असतं आणि त्याचंच ते फळ असतं. मानवाचा जन्म आपल्याला मिळालेला आहे आणि या जन्मामध्ये 2 कामं आपल्याला करायचे, पाठीमागचं फेडायचंय आणि पुढची शिदोरी तयार करायची. आपल्याला पुढचा जन्म कुठला भेटणार आहे हे आपल्या हातामध्ये. त्यामुळं आज जे काही पाठीमागं झालेलं आहे ते भोगावं लागतं आणि पुढे आपल्याला चांगला जन्म मिळावा यासाठी पुण्याचा साठा तयार करावा लागतो. ही 2 कामं मनुष्य जन्माला येऊन करावी लागतात. माता सीता म्हणतायत मी लक्ष्मणाला छळलं, त्याला त्रास दिला आणि त्या पापामुळं आज रावणाला आतुरले असं स्वतःच्या मनाला विचार करतात. अवज्ञा केली मी पापिली रावण म्हणे होय पत्नी, म्याच केली खोटी करणी श्रीराम स्वप्नी मी न देखे. अहो एवढं पाप माझ्याकडून घडलंय. कोणतं पाप घडलंय? पहिलं पाप आहे स्वामीवर सत्ता केली, मालकाला मागितलं, 14 वर्षामध्ये काही मागितलं नव्हतं, एकदाच मागितलं आणि पत्नीनं मागूच नाही. जी पतीने स्वतः देईल तेच स्वीकारावं आणि मी मालकावरती सत्ता गाजवली. रामचंद्राला मी मागितलं, पहिलं घडलं ती रामाची आज्ञा केली, त्यांच्यावरती सत्ता गाजवली आणि दुसरं लक्ष्मणाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्याने पापे आतुरले लंकानाथा. त्या पापामुळे मी रावणाला आतुरले गेले असं माता सीता बोलतात. छळना पाप सबळ जनी, त्या पापाची पाहे पहा करणी, श्रीराम भक्त नायके कानी, श्रीराम आपण मी भोगी. अहो म्हणून छळन पाप सबळ आहे, छळनाच्या पापामध्ये बळ आहे. सगळ्यात मोठं पाप आहे दुसऱ्याचं वर्म जाणून बोलणं. जगामध्ये पाप आणि पुण्याची एकच व्याख्या आहे, दुसऱ्यावरती उपकार करणं म्हणजे पुण्य आहे आणि दुसऱ्याला त्रास होणं आपल्यापासून म्हणजे पाप आहे. आणि त्या पापामध्ये बळ आहे, हलकं पाप नाही ते. छळन पाप सबळ आहे. लक्ष्मणाचं छळन केलेलं पापामध्ये बळ आहे. म्हणून सीता माता म्हणतायत बाबांनो माझ्याकडून घडले, तुमच्याकडून घडू देऊ नका. प्राण जरी गेला तरी कोणाला वाईट बोलू नका, आपल्यामुळे कोणाला दुःख होईल असं जगू नका, असं कोणाला बोलू नका. छळनाचं किती पाप आहे हे मला माहित आहे आणि ती माझी मी सहन करते असं माता सीता बोलतात. या लागी कोणाचेही छळना प्राणांतही न करावे आपण, छळनाचे पाप पूर्ण आपल्या पण मी भोगी. छळन पापाचे पातकी कैसे अनुतपली जानकी, बैसोनिया एकाकी पुढील श्लोकी अनुवादे. छळन पाप सबळ आहे म्हणून सीता माता स्वतःच्या अनुभवानं सांगताय बाबांनो माझ्याकडून घडले पाप तुम्ही करू नका. कारण छळन पापामध्ये किती सामर्थ्य आहे. आपुले आपण मी भोगी, मी भोगते ते पाप, माझ्याकडून घडलंय. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवू नका, दुसऱ्याला त्रास होईल असं तुम्ही वागू नका, दुसऱ्याच्या काळजाला भिडतील असं तुम्ही बोलू नका. कारण त्या पापामध्ये बळ आहे आणि ती पाप माझे मी भोगते. म्हणून सीतेला अनुताप झालेला आहे आणि एकाएकी त्या अशोक वृक्षाखाली सीता बसलेली आहे. आणि पुढे काय काय बोलतात नाथ महाराज म्हणतात, सांगतो ऐका. निश्चय मानिले निजनिष्ठा, मृग नव्हे तो कळी काळ काटा, तिघा केल्या 3 वाटा, हेही कटकटा म्या केले. सीता माता स्वतःला बोलतायत मला मानलं, मला पटलं, माझ्या बुद्धीला पटलं काय, मृग नव्हे तो कळी काळ काटा. तो हरण नव्हता, हरण रूपी काळ आमच्यावरती आलेला होता. हरण रूपानं काळ आला आणि आमच्या तिघाच्या 3 वाटा केल्या. रामाला माझ्यापासून लांब नेलं काळानं, त्या
लक्ष्मणाला दूर नेलं आणि मला रावणाच्या बंदीमध्ये पडावं लागलं. तो हरण नव्हता, हरणाच्या रूपामध्ये आलेला तो आमच्यावरती काळ होता, काळानं घातलेला तो घाला होता, असं माता सीता बोलतात. मृग रूपी केवळ काळ माझा लोभ तो काळ वेळ खवळून या तात्काळ मजम्याची केवळ नाडिले. आणि मृग रूपी तो काळ होता. आपण कधी कधी म्हणतो काळ आलता पण वेळ नव्हती. माझी वेळ बी आली, काळ बी आला. मृग रूपानं तो काळ होता आणि मला जो हरणाचा लोभ झाला ती वेळ होती. रामचंद्रापासून मी सोन्याचं हरिण मागितलं आणि ती हरण मागणं हा माझा लोभ होता. आणि ती हरण रूपी काळ आमच्यावरती आला आणि ती काळ खवळून आमच्यावरती म्याच मला नाळलेला आहे. मी रामापाशी हरिण मागितलं सोन्याचं, त्या हरणाच्या माझ्या मागण्यामुळं मीच मला नाळला आणि तिघाच्या 3 वाटा झाल्या, असं माता सीता बोलतात. माझी लोभाची कुबुद्धी मोठी मृग लोभाच्या सलोभ दृष्टी म्या राम धाडीला मृग पाठी तेव्हाची करंटी मी झाले. माता बोलतायत माझा जो लोभ आहे तो लोभ म्हणजेच मला सुचलेली वाईट बुद्धी आहे. तुकाराम महाराज सांगतायत दुर्बुद्धी ते मना कदा लोपजे नारायणा, आता माझं ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. मी ज्या वेळेस हरणाचा लोभ धरला ती माझी कुबुद्धी होती, वाईट बुद्धी होती. आणि त्या कुबुद्धीनं मृग लोभानं ते असणाऱ्या रामाला मी हरणाच्या पाठीमाग पाठवलं आणि जेव्हा मी माझ्या रामाला लांब पाठवलं तेव्हाच मी करंटी झाले, असं माता सीता बोलतात. करंटी बुद्धी मानली कैसी लक्ष्मण रक्षण सत्व रासी रामे ठेविला मजपासी म्या छळून त्यासी दवडीले. अहो माझी एवढी वाईट बुद्धी मला सुचली. हे पहिली म्हणजे रामचंद्राला हरणाच्या पाठीमाग पाठवलं, ही एक वाईट बुद्धी होती. आणि रामचंद्रानं जाता जाता लक्ष्मणाला माझ्या संरक्षणासाठी ठेवलं. पण माझ्या बुद्धीमध्ये असे विचार आले, अशी मला बुद्धी सुचली की लक्ष्मणाला सुद्धा मी वाईट बोलले. नाही त्या शब्दानं लक्ष्मणाचं हृदय फुटलं, हृदयाचा स्फोट होईल असं मी बोलले गेले आणि लक्ष्मणालाही हरणाच्या पाठीमाग पाठवलं, असं माता बोलतात. लक्ष्मणान मानी अल्प छळणासी माझे पाप बुद्धी कैसे एकला रातोसी मजपासी राम पत्नीसी भोगवया. अहो मी लक्ष्मणाला बोलले पण लक्ष्मण न मानी अल्प छळणासी. संत ही जगाचा त्रास सहन करत असतात, लवकर मान्य करत नाही. किती जरी त्रास झाला आपल्या निश्चयावरती ठाम असतात. लक्ष्मणाला रामचंद्राची आज्ञा होती म्हणून लक्ष्मण ठाम होते. सीतेनं लक्ष्मणाचं छळन केलं. मी लक्ष्मणाला बोलले पण लक्ष्मणानं ते मान्य केलं नाही. मग लक्ष्मणाचं वर्म जाणलं आणि मी लक्ष्मणाला म्हणलंय तुमच्या मनामध्ये असं आहे की रामानं राक्षसांनी रामाला मारावं आणि पुन्हा रामाच्या पत्नीचा म्हणजे माझा उपभोग तुम्ही घ्यावा असं तुझ्या मनामध्ये आहे, असं वाईट मी लक्ष्मणाला बोलले. दावण्यान जासी रामापासी सवे भोगवया सीतेसी तू काय येते राहतोसी आयसे व चोक्तीसी छळले. अहो मी असं छळलं लक्ष्मणाला. अरे तिकडे राम माझा अडचणीमध्ये आहे, त्या रामाचा आवाज आहे, धाव लक्ष्मणा म्हणून तू का जात नाहीयेस. तुझ्या मनामध्ये असं आहे की रामाला मारावंच वनामध्ये आणि राम मेल्यानंतर ना माझा उपभोग तुम्ही घ्यावा असं तुझ्या मनामध्ये आहे. अशा प्रकारचा विचार माता सीता लक्ष्मणाला म्हणल्या होत्या. ते अशोकवनामध्ये आठवू लागलं. ऐकोणी माझी पाप गोष्टी बोटे घातली कर्ण फुटी लक्ष्मण पळे उठा उठी आयशी मी खोटी पापिनी. सीता माता विचार करतायत मी असं लक्ष्मणाला बोलले, असं बोलले. लक्ष्मण पळत गेला तिथून. अगोदर बोलल्याबरोबर त्याने कानामध्ये बोट घातली. आई प्रमाणे लक्ष्मण मला मानित होता आणि मी लक्ष्मणाला बोलल्यानंतर ना त्यानं कानामध्ये बोट घातली आणि अशा वक्रोक्तीनं छळलं.
लक्ष्मण लगेच पळत पळत रामचंद्राकडे गेला, एवढे मी पापिनी आहे असं माता सीता बोलतात. श्रीराम आज्ञे लक्ष्मण स्तमदपासी संरक्षणा, वा. तो राम आज्ञा उल्लंघून छळणी परता म्या दौडिला. अहो, रामचंद्राची आज्ञा होती लक्ष्मणाला आणि लक्ष्मण रामाच्या आज्ञेवरती ठाम होते. इंद्रादिक देव आला, ब्रह्मदेव आले, सगळे कोट्यावधी राक्षस जरी आली या राक्षसांच्या कोटी, मी न सोडितो पंचवटी. किती जरी संकट आलं तरी मी पंचवटी सोडली नसती. पण सीता मला अशी बोलली की तिच्या बोलण्यानं मला पळत पळत तुमच्यापाशी यावं लागलं, एवढे मी पापीने आहे. रामचंद्राच्या आज्ञेचं संरक्षण मला होतं, पण मी वाईट बोलून लक्ष्मणाला पाठवलं असं माता सीता बोलतात. श्रीराम आज्ञा उल्लंघिता भेटने ठेले रघुनाथा, आतोडून या लंकनाथा दुःख अवस्था तेने पापे. अहो, रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलंय. रामाच्या आज्ञेचं उल्लंघन जगात कोण करतोय? कोणी करू शकत नाही. समुद्राला आज्ञा आहे भगवंताची, सूर्याला आज्ञा आहे, झाडाला आज्ञा आहे, चराचराला आज्ञा आहे. हे जग त्याच्या सत्तेनं चालतं. म्हणून रामाची आज्ञा उल्लंघन करणं ही पाप आहे, महापाप आहे. पंच महापातकापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पाप आहे. आणि ती पाप मी केलं, रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं. त्यामुळं काय झालं? भेटणे ठेले रघुनाथा. रामाच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि रामचंद्रापासून लांब आले असं माता सीता बोलतात. लक्ष्मण सर्वत्र सुमित्र, तो म्या छळून केला कुमित्र, तेने पापे दशवक्र मद पवित्र झोंबला. माता सीता अशोकवनामध्ये बसून म्हणतायत लक्ष्मण सुमित्र आहे. सुमित्र असणाऱ्या लक्ष्मणाला मी माझ्या वक्रोक्तीनं कुमित्र केलं. लक्ष्मण तर रामाकडे गेला, पण मी रावणाच्या बंदीमध्ये पडले गेले. आज रावण माझ्या पुढे उभं राहून मला बिनधास्त बोलतोय. कशामुळं? संताला छळण केलं मी, संताला त्रास दिला. लक्ष्मणाला मी बोलले, माझ्यापाशी संरक्षण असणारा लक्ष्मण मी पाठवला, म्हणून रावणाची तेवढी माझ्या पुढं उभं राहून बोलण्याची हिंमत आहे असं माता सीता बोलतात. धन्य लक्ष्मणाची मर्यादा रेखा नुलंगेची दशमुखा, ते म्या उल्लंघिता देखा दुःख शोका पावले. माता सीता बोलताय धन्य लक्ष्मणाची मर्यादा रेखा. जगामध्ये स्त्रियांनी फक्त मर्यादा ओलांडली. तिनं जर मर्यादा ओलांडली तर बाहेर पावली रावण आहे. लक्षात घ्या भावार्थ, ही भावार्थ रामायण आहे. स्त्रियेनं आपली जर मर्यादा उल्लंघन केली तर पावली राक्षस बाहेर उभी आहेत. त्यामुळं स्त्री मर्यादेच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सुरक्षित आहे. आणि माता सीता तीच सांगताय. लक्ष्मणाची मर्यादा एवढी दृढ होती, ब्रह्मादिकाला अनुलंगी होती, रावणाला उल्लंघन करता आले नाही. पण मी त्या मर्यादेचं उल्लंघन केलं आणि केल्याबरोबर काय झालं? रावणाच्या बंदीमध्ये पडले असं माता सीता बोलतात. श्रीराम पाठविला मृगाचे पाठी, हेच माझी बुद्धी खोटी, तेने रामी पडले तुटी दुःख कोटी मज प्राप्त. आणि कोट्यावधी दुःख मला आज प्राप्त झालंय. का? रामचंद्राच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, लक्ष्मणाचं छळण केलं. हे दोन पाप माझ्या हातून घडली आणि त्याच पापाचं फळ आहे. आज रावणाला आतुरले गेले, रावणाच्या बंदीमध्ये राहावं लागतंय असं माता सीता बोलतात. भरतरा पासी सोवे मागणे, हेची स्त्रियाचे निंदे जिने, तेनेची निंदत्वे मज रावणे धरून आणले लंकेशी. सीता माता बोलतायत मी रामापाशी मागायलाच नाही पाहिजे होतं. पतीपाशी स्वतःहून मागणं ही पतिव्रतेला शोभा देत नाही. ती पतिव्रतेचं निंदेची नाही. त्याच्यामुळे मी रामापाशी मागणी केली. मला त्या हरणाचा लोभ झाला आणि मी हरिण रामापाशी मागितलं. त्याच्यामुळं माझं जीवन निंदनीय आहे आणि त्या पापामुळं आज रावणाच्या बंदिवासामध्ये पडले असं माता बोलतात. लोभे मागता मृग कांचोळी, माझ्यावर तशी झाली होळी. श्रीराम अंतरला मावळी, दुःख समेळी निज लोभे. आणि माता सीता बोलतायत की
लोभ झाला मला लोभ, आणि त्या लोभामुळं रामचंद्र अंतरला गेला. राम माझ्यापासून खूप लांब गेला. एवढा लांब गेला, आता राम कधी भेटतोय? रामाच्या जवळ होते. बघा, विचार करा, अखंड भगवंताच्या जवळ असताना सुद्धा सोन्याचा लोभ झाला, आणि त्या सोन्याच्या लोभानं मला रामचंद्र माझ्यापासून दूर अंतरला गेला, आणि मी रावणाच्या बंदीमध्ये पडले, असं माता बोलतात. श्रीराम केवळ आत्माराम, लक्ष्मण सबाया निष्काम, लाभ लाभ दोन्ही समद्वंदी आराम निर्द्वंद्व. आणि माता बोलतायत, लोभ कुणाला होता? फक्त मला झालता. लाभ आणि आलाभ राम लक्ष्मणाला नाही. रामचंद्र पूर्ण ब्रह्म आहे, आणि लक्ष्मण कसे? निष्काम आहे. लक्ष्मणाला कुठल्याही प्रकारची कामना नाही. निष्काम भावनानं लक्ष्मणानं रामाची सेवा केलेली आहे. 14 वर्ष लक्ष्मण झोपले नाहीत, 14 वर्ष भोजन केलं नाही. फक्त निराहार लक्ष्मणजी राहिले. ही रामचंद्राची सेवा निष्काम भावनेनं केलेली आहे. म्हणून दोघांनाही लाभ नाही, लोभ नाही. आणि रामचंद्र पूर्ण परिब्रह्म परब्रह्म मूर्ती आहे तो, असं माता सीता बोलतात. लाभालाभी समान ते निदळे राम लक्ष्मण, त्यासी माझे लोटांगणान शरण मी त्यासी. माता सीता बोलते, ज्याला लाभ आणि अलाभ समान आहे, फायदा नुकसान ह्याला रामचंद्राशी काही घेणं देणं नाहीये. रामचंद्राचा फायदा जरी झाला तरी सुख नाहीये, नुकसान जरी झालं तरी रामाला दुःख नाहीये, कारण तो परब्रह्म आहे. लाभ आणि आलाभ ज्याला समान आहे, असे ते राम आणि लक्ष्मण आहे. मग त्या राम लक्ष्मणाला माझं लोटांगण आहे. मला एकदा अहंकार रूपी रावणाच्या बंदीमधून सोडवा, माझी सोडवणूक करा, असं माता बोलतात. जे कोणी अनुतापिनी सीता कृपा उपजली हनुमंता वा. श्रीराम मुद्रिका होय टाकिता दुःख अवस्था शमवया. आणि सीतेचं अनुतापाचं बोलणं हनुमंतानं झाडावरून ऐकलं. ऐकल्याबरोबर कृपा उपजली हनुमंता. हो, संताला कृपा यावी लागते. संताला कृपा आली की भगवंताची भेट तातडीने घडते. म्हणून गावोगावी हनुमंताची मंदिर आहेत महाराज. कशासाठी? अहो, गावोगावी हनुमंताची मंदिर आहेत, पण तिथं रामायणच नाही. हनुमंताला सुख वाटत नाही. बरं, जिथं जिथं रामायण नाही तिथे हनुमंताला सुख वाटतच नाही, आनंदच वाटत नाही. म्हणून हनुमंताला कृपा आली माता सीतेची, आणि कृपा आल्यामुळं मग हनुमंतरायाने काय केलं ऐका. श्रीराम मुद्रेचा बडिवार दुःख निर्धाळी समग्र सुखा द्यावया परंपर मात्र श्रीराम मुद्रा. मग हनुमंताला सीतेची कृपा आली, कळवळ उपजली कपिंद्रा, तेव्हा टाकली श्रीराम मुद्रा. राम मुद्रा केव्हा टाकली? जेव्हा सीतेची अवस्था पाहिली. अवस्था, आजकाल महाराजांना व्यवस्था लागते, अवस्था जमत नाही. पण परमार्थामध्ये व्यवस्था जमत नाही, अवस्था पाहिजे. व्यवस्था कशी बी असू दे महाराज, पण अवस्था परमार्थामध्ये होणं महत्वाचे. सीतेची अवस्था हनुमंतानं पाहिली आणि राममुद्रा सीतेच्या पुढे टाकली. ती राममुद्रा अशी होती की कोट्यावधी जरी दुःख असेल तरी ती दुःख संपवण्याची ताकद त्या रामाच्या मुद्रेमध्ये होती. अशी मुद्रा हनुमंतानं सीतेच्या समोर टाकले. दीपिका जेवी अंधार श्रीराम मुद्रा क्लेश ग्रासी समग्र खगोत करी रविचंद्र प्रकाशवंत राममुद्रा. आणि ती रामाची मुद्रा आता दिवा लावल्यानंतर काय होतं? फक्त अंधार संपतो. दिवा जर लावला, लाईट लावली, बॅटरी लावली, काय होतं? अंधार संपला जातो. पण रामाची मुद्रा अशी आहे, मनामधलं क्लेश दुःख संपवून टाकते. आणि रामाच्या मुद्रिकेचा जर प्रकाश पाहिला गेला, तेज पाहिलं गेलं. अहो, युद्धकांडामध्ये नाथमहाराज सांगतायत, अंधारामध्ये राम रावणाचं युद्ध चालू होतं. रामाच्या अंगठीचा प्रकाश होता आणि त्या अंगठीच्या प्रकाशात युद्ध चालू होतं. एवढा प्रकाश त्या अंगठीचा होता. चंद्र आणि सूर्य सुद्धा खद्यात होतील, किड्यासारखे होतील. चंद्र सूर्याचा सुद्धा प्रकाश फिक्का पडेला, एवढं तेज रामाच्या मुद्रिकेचं होतं. श्रीराम मुद्रा प्रकाशवंत सीता देखुन अकस्मात
सवे झाली विस्मित कैसे निहेत ही आली. आणि अचानक रामचंद्राची मुद्रिका समोर पाहिली गेली. सीतेला आश्चर्य वाटलं. पाहिलं, हातामध्ये घेतली, ही आपल्याच मालकाची मुद्रिका आहे, रामाची अंगठी आहे. मग ती अंगठी इथं कशी आली याचं आश्चर्य सीतेला वाटू लागलं. सुवर्ण मुद्रा वरी सुवर्ण वर्ण श्रीराम संगे शुद्ध सुवर्ण जानकी सवे सुवर्ण वर्ण देखे सुवर्ण मुद्रिका. आणि मुद्रिका सोन्याची आहे, सोन्याची मुद्रिका आहे. सोन्यासारखा राम आहे, सीताही सोन्यासारखी आहे. आणि ज्यानं आणली तो सुद्धा असणारा सोन्यासारखा आपल्याकडे धावून आलेला आहे. कोण आलेला आहे? हनुमंतराय आलेले होते. ज्यानं इथं मुद्रिका आणली म्हणजे अंगठी सुद्धा सोन्याची आहे, तिचं वर्ण सुवर्ण आहे. आणि रामचंद्र तर शुद्ध सुवर्ण आहे, मदनाचा पुतळा आहे तो, रवी शशी कळा लोपलिया, अशा प्रकारचा तो राम आहे. ती सीता माता पाहू लागल्या. पाहणाऱ्या सीता सुद्धा सोन्यासारख्या आहेत असं सांगतात. मुद्रिका पिठी पत्रावळी सहस्र नाम प्रभावळी अक्षरी अक्षर लिहिल्यावळी अक्षर न्याहाळे जानकी. आता ही भावार्थ रामायण आहे महाराज, ह्याच्यामधून फक्त भाव व्यक्त केला जातो. अंगठी छोटीशी आहे, त्या अंगठीवरती 10 अवताराच्या मूर्ती आहेत आणि भगवंताची हजारो नाव आहेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हजारो नाव आहे, हजारो नाव त्या मुद्रिकेवरती होत्या. 10 अवताराची टीका त्या मुद्रिकेवरती होती. आणि ती अक्षर माता सीता डोळ्यानं पाहू लागल्या. अक्षरी निबद्ध मुद्रिका 10 अवताराची टीका जडित पाचूची मालिका सुखदायका सीतेसी. आणि ती मुद्रिका सीतेला सुख देणारी होती. त्या मुद्रिकेवरती 10 अवताराची टीका होती, म्हणजे 10 अवताराचं चरित्र, 10 अवताराच्या मूर्ती, भगवान श्री विष्णूची हजारो नावं ही पाहत होती सीता माता. अक्षर निहाळीत होती आणि ती अक्षर सीतेला सुख देणारी होती असं सांगतात. मुद्रिका गर्भ अति पवित्र त्याही माझी सार परात पर श्रीराम नामे निरक्षर चिन्ह मात्र मुद्रिका. आणि मुद्रिका अतिशय पवित्र आहे आणि त्या मुद्रिकेचं सार म्हणजे परात्पर परब्रह्म आहे. ती मुद्रिका कुठून आलेली आहे? रामापासून आलेला आहे. राम कसा आहे? क्षराक्षरातीत परा, अक्षराच्या पलीकडचा राम आहे तो. आणि असा असणारा राम, त्या मुद्रिकेवरती राम मंत्र लिहिलेला होता, रामचंद्राचं नाव लिहिलेलं होतं. असं चिन्ह मात्र जीव शिवाला विश्रांती सुख देणारी ती मुद्रिका होती असं माता सीता पाहतात. ऐशी देखुनी मुद्रिका तित सीता झाली की झाली सद्गदित नेत्री आनंद जळस्रवत हर्षयुक्त जानकी. अशा प्रकारची मुद्रिका पाहिल्याबरोबर सीता सद्गदित झाली. डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. आनंद अश्रू म्हणतात त्याला. आनंद अश्रू डोळ्यामधून वाहू लागले. 6 महिने झालं रामचंद्राची कसलीही वार्ता नाहीये. एकाएकी अशोक वनामध्ये अडकलेली होती. राक्षसांच्या धमक्या होत्या, रावणाचं भाषण होतं. आणि अशा ठिकाणी अचानक राम मुद्रिका आल्याबरोबर सीतेच्या डोळ्यामधून पाणी वाहू लागलं. मुद्रिका शोभे नामे करी श्रीराम नाम मुद्रिकेवरी श्रीराम मुद्रिके सभायांतरी सीता सुंदरी सवे देखे. आणि मुद्रिका अतिशय शोभेवंत दिसते. पण कशामुळं? मुद्रिका शोभे नामे करी, भगवान श्रीरामचंद्राचं नाव आहे म्हणून मुद्रिकेला किंमत आहे किंवा ती मुद्रिका शोभेवंत दिसू लागलेली आहे. सीता मातेनं पाहिल्याबरोबर अतिशय आनंद झालेला आहे सीतेला. सभायंतरी राम कोंदलेला आहे. त्या मुद्रिकेचा गर्भ अतिशय पवित्र आहे. त्या मुद्रिकेच्या आतमध्येही राम आहे, बाहेरून रामचंद्राची नाव आहे. 10 अवताराच्या टीका इथं पाहून आनंद वाटला. श्रीरामाला एकाएकी लाज झाली अधोमुखी सर्वांगे हर्षली जानकी सन्मुखी डुलत. आणि ज्या वेळेस ती मुद्रिका पुढे पाहिली गेली
त्यावेळेस सीतेला वाटलं रामच आला, आणि राम आल्यामुळे सीता लाजली गेली, कारण राम मालक आहे, पती आहे. आणि अचानक नवरा या ठिकाणी आल्याबरोबर सीता लाजली. डोक्यावरचा जो पदर होता तो पदर सरसावलेला आहे आणि अधोमुख झाल्या, खाली मान घातली. काय विचार करतात? केळुता हे लक्ष्मण दृष्ट दुरुक्त केले छळना, त्याचे केशी झाडीन चरण त्याशी लोटांगणा घालीन पहे. माता सीता म्हणतायत, त्या मुद्रिकेला विचारतायत कुठे लक्ष्मण. त्या लक्ष्मणाला मी बोलले, त्याला नाव ठेवली, त्याला मी लांब पाठवलं नाही, त्या वर्म जाणून लक्ष्मणाला बोललं. त्या लक्ष्मणाचे पाय मी माझ्या डोक्याच्या केसानं झाडीन, पायावरची धूळ माझ्या केसानं साफ करीन. म्हणून पुन्हा पुन्हा लक्ष्मणाच्या पायात पडू लागले. श्री गणेशाय नमः. सावध होताची देखा, पुढे देखील अंघोळिका, ओळखोनी श्रीराम मुद्रिका, प्रेममुखा जानकी. सीतामाता सावध झाल्या. पाहिलं गेलं, डोळं उघडले, डोळ्यामधून पाणी वाहत होतं. अनेक दिवसानंतर रामचंद्राची मुद्रिका किंवा आपल्या पतीची काहीतरी खूण आपल्यापर्यंत पोहोचली. त्याच्यामुळं अतिशय दुःख मनाला झालेलं होतं. सावध झाल्याबरोबर पाहिल्याबरोबर रामचंद्राची मुद्रिका आहे. मुद्रिकेला पाहिलं गेलं, चारी बाजूनं पाहिलं आणि पाहून मनामध्ये काय विचार येतो? पहिली वंदिली निडळी, मग आलिंगिली हृदय कमळी, स्वानंद चुंबळी जनक बाळी, सुखे वेळाली आलीसी. आणि आपल्या मालकापासून आलेली आहे, त्याच्यामुळं पहिली वंदिली निढळी. पहिल्यांदा ती अंगठी कपाळाला लावली, कपाळाला लावल्यानंतर त्या अंगठीचं चुंबन घेतलं. ती अंगठी पुन्हा हृदयाला लावली, कारण ती आपल्या मालकापासून आलेली आहे. त्यामुळे बघा, भावार्थ रामायण आहे. भाव व्यक्त करता येत नाथ महाराज, आपल्या पतीपासून आलेली आहे ती. म्हणून पहिल्यांदा ती कपाळाला लावली, तिचं चुंबन घेतलं, ती हृदयाला लावली, त्या मुद्रिकेला लोटांगण घातलं आणि मग तिच्या बरोबर काय संवाद करतात? म्हणून घातले लोटांगण, बैसा करू दे चरण शाळन, तुझे तीर्थ मी सेविन, करीन सवाहना चरणांचे. काय बोलतायत माता? त्या अंगठीला बसण्यासाठी आसन टाकलं, गादी टाकली, सतरंजी टाकली. कुणाला? अंगठीला. अंगठीला बसण्यासाठी आसन टाकलं आणि माता बोलतायत, खूप लांबून आले, एवढ्या लांबून येत असताना तुझं पाय दुखत असतील, म्हणून तुझं पाय दाबते, तुझं पाय पाण्यानं धुते, तुझ्या चरणाचं क्षालन करते. अंगठीला पाय असतात. पण बोलण्याचा भावार्थ आहे की खरंच रामापासून कुणीतरी आलंय, आणि म्हणून त्या सद्भावानं माता सीता बोलू लागल्या. तू माझी सखी श्रीराम मुद्रा, घालू दे सेज करिओ निद्रा, श्रमली सौतरता समुद्रा, आणि गिरीवरा उल्लंघिता. माता बोलताय, तू माझी सखी आहे. सखी म्हणजे अतिशय जवळची आहे आणि एवढ्या लांबून आलेला आहे. किती लांब आहे ती? लंका कुठे, रामचंद्र भगवान परमात्मा कुठे, आणि लंका एवढं दृढ आहे ती अशोकवन. चारी बाजूने समुद्राचा घेरा आहे. त्या समुद्राच्या बेटावरती लंका त्रिकुट आहे. त्या लंकेमध्ये राजा रावणाचा महल आहे. त्या राजा रावणाच्या महालामध्ये राणीवसा आहे आणि त्या राणीवसामध्ये अशोकवन आहे. एवढं गुप्त अशोकवन आहे. वाराला सुद्धा एंट्री जाता येत नाही त्या अशोकवनामध्ये. आणि एवढ्या दुर्धर ठिकाणी तू आलीस. मग येत असताना गिरी आहेत, डोंगर आहेत, पर्वत आहे, दरे आहे, पाण्याचा समुद्र आहे, एवढं सगळं उल्लंघन करत येत असताना दमली असतील असं माता सीता बोलतात. न म्हणे अचेतन सचेतन, सद्गुरु भक्ती उल्हास पूर्ण, तेने हनुमंतासी आले रुदन, करी स्पंदन वृक्षाड. हनुमंत ऐकतच सीतेचं बोलणं ऐकू लागले आणि हनुमानजी म्हणताय, न म्हणे अचेतन सचेतन. अहो, ती अंगठी निर्जीव आहे. सीता किती जरी बोलल्या तरी ती अंगठी प्रत्युत्तर देणार नाही. ती अंगठी काहीच बोलणार नाही, ही माहिती आहे सीतेला. हनुमंत विचार करतायत, न म्हणे अचेतन सचेतन. ही अंगठी सजीव आहे, निर्जीव आहे, सीतेला काही घेणं देणं नाही. फक्त भावार्थ तेवढा आहे, रामचंद्रावरती प्रेम तेवढं आहे. म्हणून हनुमान झाडावर बसून रडू लागले. आम्ही म्हणवितो भक्त, परी प्रेम नाही पोटात, जानकी प्रेमे सदोदित, ही शिरगुणात
तुष्टला. हनुमानजी म्हणतायत आम्ही म्हणवितो श्रीराम भक्त, परी हे प्रेम नाही आम्हात, धन्य जानकीचा भावार्थ, ही सर्व गुणाथ तुष्टला. 28व्या अध्यायामध्ये वगैरे. अहो आम्ही रामाचे भक्त स्वतःला म्हणून घेतो, आम्ही स्वतःला रामायणाचार्य म्हणतो, आम्ही रामाचे भक्त म्हणून घेतो, पण आमच्या पोटामध्ये प्रेम नाही, आमच्या पोटामध्ये भावार्थ नाही. जेवढं सीतेचं रामावरती प्रेम आहे तेवढं आमचं नाही. अहो सीता केवळ नव्हे पत्नी, परमभक्त शिरोमणी, चरण चाले आलिवणी, सेवे लागुनी श्रीरामा. मी अनेक वेळा सांगतोय सीता फक्त बायको नाही, आणि जर बायकोच असती तर रामाच्या पाठीमाग 14 वर्षासाठी वनवासाला आली नसती. सीता ही निस्सीम भक्त आहे आणि रामाची सेवा आपल्यालाच करायला मिळावी या भावार्थाने. कारण सीतेला माहितीये राम जर वनवासाहून माघारी आले तर सेवा वाटली जाईल, सगळ्यामध्ये सगळ्यांनाच रामचंद्राची सेवा करायला मिळेल, पण एका रामाची सेवा आपल्याला पूर्ण करायला मिळावी हा भावार्थ तिच्या मनामध्ये होता. म्हणून चरण चालीने ती वनवासाला आलेली सीता आहे आणि तिची अवस्था हनुमंतानं पाहिली, झाडावर बसून रडू लागले. अचेतनी प्रेम पाना हो, हा कोणासी नाही सद्भाव, हिसी तुष्टला श्रीराम राव, वंदे स्वयंमेवे सर्वासी. हनुमंतराय बोलतायत अचेतनाला, म्हणजे जी निर्जीव आहे त्याला बघितल्यानंतर ना प्रेमाचा पाना कुणालाच फुटत नाही. कुणाला फुटणार आहे? निर्जीव वस्तू बघितल्याबरोबर. निर्जीव वस्तूला बघितल्यावर कुणालाच प्रेम निर्माण होणार नाही, पण सीतेला ते झालं. ही रामचंद्राची अंगठी पाहिल्याबरोबर सीतेला प्रेमाचा पाना फुटला गेला. म्हणून इसी तुष्टला राम राव, रामचंद्राची कृपा या सीतेवरती आहे असं निश्चितच हनुमान विचार करतात. सगुण निर्गुण सद्गुरु भक्त, जो वंदितो तो होय मुक्त, जो निंदितो त्या नरक प्राप्त, वेदशास्त्रात गर्जते. हनुमान वेदाचा अर्थ सांगू लागले. सगुण असो अथवा निर्गुण असो तो रामाचा आहे, आणि जो रामाचा आहे त्याची पूजाच करावी. म्हणून या यथार्थ जेने पूजिले राम भक्त, तेने पूजिला रघुनाथ, उपचार युक्त षोडश. रामाच्या भक्ताची पूजा केल्यावर रामाची सेपरेट पूजा करायची गरजच नाही, कारण त्यानं रामालाच आनंद होतो. म्हणून हनुमंत वेदाचा अर्थ सांगतायत, शास्त्राचा अर्थ तायत. रामाचा भक्त सगुण असो अथवा निर्गुण असो, रामाच्या भक्ताची जो पूजा करतो त्यानं रामाला आनंद होतो असं वेदशास्त्र गरजून सांगताय. हनुमान बोलतात. मुद्रिका देखताची दृष्टी, अत्यानंद मानी गोरटी, सीता सप्रेम पुसे गोष्टी, अवस्था पोटी जेवरते. आणि त्या मुद्रिकेला समोर पाहिल्याबरोबर सीतेला प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण झालं. आता ही रामापासून आलेली आहे, त्यामुळे आता सीतेच्या पोटामध्ये जे जे अवस्था आहे, तिच्या मनामध्ये जे जे विचार येतात ते सगळे विचार त्या अंगठी पुढे सीता मांडतात. त्या अंगठीला विचारतात. काय काय विचारतात ऐका. कुशला असता राम लक्ष्मण, माझी काना करते सोडवण, करावया नाही अंगवण, दुर्धर बाण सोनी. सीता मातेने विचारलं त्या अंगठीला, राम लक्ष्मण सुखी आहे, स्वस्थ आहे, आणि ते जर स्वस्थ असतील, ते जर सुखी असतील तर मग माझ्या सोडवणीला काय येत नाही. अहो रामाच्या एक बाणामध्ये एवढी ताकद आहे. देखोनी श्रीरामाचा बाण शंकर घाली लोटांगण, त्या रामासी मारिल कोण, व्यर्थ रुदन का करीसी. अहो रामाच्या बाणाला बघितल्यावर महादेव लोटांगण घालतात. एवढं सामर्थ्य रामाच्या बाणाकडे आहे. मग एवढे दुर्धर बाण असताना सुद्धा राम माझ्या सोडवणीला काय येत नाही का असं अंगठीला विचारतात. सुटलिया श्रीरामाचे बाण, शोषुनी टाकतील समुद्र संपूर्ण, सकुळाने उठून रावण, माझी सोडवण कान करी. अहो रामाच्या बाणामध्ये एवढं सामर्थ्य आहे. ही सगळं समुद्र जो आहे, कारण रावणाला वाटत होतं समुद्रावरनं उल्लंघन करायला कुणाला जमत नाही. गरुड वायू की मारुती ही तिघजण समुद्राचं उल्लंघन करू शकतात. चौथ्याची गती समुद्रावरनं चालत नाही. मग रामचंद्राच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे, संपूर्ण समुद्र शोषून घेऊन समुद्रामध्ये पायवाट करून लंकेचं त्रिकूट भोगा करून मला सोडवण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा
राम माझ्या सोडवणीला काय येत नाही तर माता सीता बोलतात, त्या दोघा विरी टाकिली सृष्टी, हे न सांगवे दुःख कोटी, या लागे सुचली मौन दृष्टी, सज्ञान मोठी तू होसी. सीता माता बोलतायत, अंगठे मी तुला एवढे विचारते, तू काहीच बोलत नाही. ज्या अर्थी तू काहीच बोलत नाही त्या अर्थी असं घडलेलं असावं की रामचंद्र लक्ष्मण ह्या जगामध्ये राहिलेच नाही, आणि राम आणि लक्ष्मण जगामध्ये नाहीतच हे तुला सांगणंच होत नाही. म्हणून धरली मौन निष्ठी. तू गप बसण्याचं एकच कारण आहे की राम आणि लक्ष्मण परलोकाला गेले, त्यांचा स्वर्गवास झाला, ते निघून गेले, ते पृथ्वीवरती नाहीतच हे तुला सांगणंच होत नाही, म्हणून तू मौन धरलंय असं सीता बोलतात. श्रीराम गेला परलोकता, तू माझा मूळ आली साता, तो जरी स्वस्त असता मज सोडविता नेम शारदे. अरे रामचंद्र पृथ्वी तलावरती राहिलेच नाहीत, ते परलोकाला निघून गेले, स्वर्गाला निघून गेले ते. आणि ते जर सुखी असते, राम लक्ष्मण जर स्वस्त असते तर माझ्या सोडवणीला आले असते. आणि मला कळावं राम आणि लक्ष्मण स्वर्गाला निघून गेले, ते आता पृथ्वी तलावरती राहिले नाहीत हे सांगण्यासाठी तू मूळ आलेले आहेस, माझ्यापर्यंत हा निरोप द्यायला तू आलेले आहे. अरे ते जर स्वस्त असते तर मला त्यांनी केव्हाच सोडवलं असतं असं माता बोलतात. मुद्रिके तू सांगे सत्य गोष्टी, रावणे माते हरल्या पाटी, दोघे येऊन पंचवटी अतिसंकटी काय केले. सीता माता ते अंगठीला विचारतायत, मुद्रिके खरं खरं सांग, पंचवटिकेमध्ये रामचंद्र हरणाच्या पाठीमागे गेले, मी लक्ष्मणाला हरणाच्या पाठीमागे रामाच्या पाठीमागे पाठवलं आणि रावण मला घेऊन आला. तेव्हापासून पुढे काय झालं, राम लक्ष्मणाने पंचवटीमध्ये आले असतील आणि ज्यावेळेस त्यांना मी दिसले नाही त्यावेळेस त्यांनी काय काय केलं मला खरं खरं सांग. मजा न देखता पर्णकोटी, दोघे झाले कडे लोटी, अथवा शस्त्रे घालती पोटी, केले संकटी गळा फास. काय केलं, ज्यावेळेस राम लक्ष्मण आले आणि मी त्यांना पंचवटिकेमध्ये दिसले नाही, आश्रमामध्ये दिसले नाही, त्यावेळेस त्या दोघांनी काय केलं, पर्वतावरनं उड्या टाकून जीव दिल्या किंवा गळ्याला फास घेऊन आत्महत्या केली, सुसाईड केलं, शस्त्र आपली पोटामध्ये घुपसून आत्महत्या केली. नेमकं काय केलं, जर मी राम लक्ष्मणाला दिसलेच नाही तर माझ्यासाठी त्यांनी काय काय केलं मला सगळं सांग. किंवा लोक लाजे भ्याले, दोघे विष घेऊन निमाले, किंवा माझ्या शोके मूर्छा पावले, की विकळ होता गेले प्राण त्यांचे. किंवा मुद्रिके असं तर झालं नसेल की मी हरपले किंवा माझं कोणीतरी हरण करून मला घेऊन गेलं, याच्यानंतर लोक लाजेला भेले. आता इथून जर माघारी आई तुला गेलं तर मग लोकांना काय सांगायचं, लोक म्हणतील एवढे मोठे दोघं जण असताना तुम्हाला बायको सांभाळणं होत नाही. बोलतात लोक, बोलायला मागं पुढं पाहत नाही. समुद्रानं बोलून दाखवलं होतं रामाला, दोघे बंधू धनुर्धारी चोरून नेले कळीकाळ घालून तोडरी, दोघे बंधू धनुर्धारी चोरून नेली सीता सुंदरी, लोकांतरी अपकीर्ती. समुद्रानं बोलून दाखवलं होतं रामा, अरे कळी काळाला पायावर लोळवण्याची ताकद दोघांमध्ये आहे, तरी तुम्हाला एक स्त्री सांभाळणं झालं नाही, तरी त्या स्त्रीचं हरण झालं. असे जर उद्या लोक बोलली तर काय करायचं, लोक लज्जेला भेले म्हणून त्यांनी स्वतःचा जीव दिला की काय, किंवा विष प्राशन केले की काय, काय केलं मुद्रिके मला सांग. सीता सीता क्रंदोनी प्राण सांडिले दोघे जणी, नातरी मागता पाणी तहाना फुटोनी निमाले. आणि मग सीता सीता म्हणून त्यांचं असणारं कोरड फुटले असेल, नरड्याला तहान लागली असेल, त्यांना पाणी देणार तरी कोण आहे वनामध्ये, म्हणून पाणी 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 करून दोघांचे होठ सुकून नरड कोरड पडून ते मेले की काय, स्वर्गवास झाला की काय. म्हणून काय माझ्या सोडवणीला येत नाही तर मुद्रिके मला सत्य सांग असं माता सीता बोलतात. माझे दुखे दुखी प्रबळ, आहार तेजला फळमूळ, दोघा भरून यात रळ, प्राण तत्काळ सांडिले. किंवा ज्या वेळेस मी पंचवाटिकेमध्ये त्यांना दिसलेच नाही आणि मग माझा शोध घेत असताना किंवा मी नाही म्हणून माझ्यासाठी त्यांनी आहार सोडला असेल, फळ भक्षण करायचं सोडून दिलं असेल,
त्यामुळं अनेक दिवस उपवासामुळं ती मृत्यू पावली असतील किंवा पाण्यानं त्यांचा असणारा पाणी 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 करून त्यांचा जीव गेला की काय. राम लक्ष्मणाचं काय झालंय मला सांग. पर्वत पठारी प्रचंड धोंडी दोघी घातलिया मुरकुंडी तेथे वाळून झाली करवंडी दुःख निर्वडी निमाले. काय झालं मुद्रिके मला त्या दोघांचं सांग. एखाद्या पर्वतावरती गेले असतील आणि पर्वतावरनं दोघांनी उड्या टाकल्या असतील, जीव दिला असेल की काय. मीच नाही आणि माझ्यासाठी दोघांनी त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पर्वतावरती कड्यावरती जाऊन तिथून उडी खाल्ली की काय, प्राण दिला की काय. काय झालं मला सांग. विजणी मूर्छित पडिले की वरागी ते फाडिले किंवा सिंह विंबाडिले की रगडिले वगन गजी. किंवा वनामध्ये घनदाट वन होता, बिबट्याचा सुळसुळाट होता. मग ती मूर्छित पडल्यानंतर ना एखादा बिबट्या, वाघ, मोठमोठे हिंस्र प्राणी, लांडगे अशा प्राण्यांनी रामाला खाल्लं तर नसेल. मूर्छित पडल्यानंतर ना हिंस्र प्राणी आहेत वनामध्ये आणि त्या प्राण्यांनी राम लक्ष्मणाला सिंह असेल, पुन्हा लांडगा असेल, वाघ असेल, असे हिंस्र प्राण्यांनी राम लक्ष्मणाला खाल्ले की काय असं मुद्रिकेला विचारतात. किंवा गिळले मत्स्य सुसरी की बुडाले असते सागरी अथवा रिगता राहिले विवरी तरसीच गरी भक्षिले. आता ही मन आहे महाराज, माणसाचं मन आहे आणि मनामध्ये संकल्प आणि विकल्प असतात. असं झालं नसेल तर तसं झालं असेल, तसं झालं नसेल तर असं झालं असेल असं माता सीता बोलताय. वनामध्ये नाही काही झालं. माझ्या शुद्धीला येत असताना पुढे समुद्र आहे आणि समुद्रामध्ये मोठमोठ्याले मासे आहेत. मीन नावाचा मासा त्या समुद्रामध्ये एवढा आहे की अथांग मोठा आहे आणि मग मोठमोठ्याले मासे आहेत, मगरी आहेत. त्या मासे मगरीने रामाला खाल्लं की काय, गिळलं की काय असं सीता माता विचारतात. ते तो महावीर निधडे सिंह व्याघ्र काय बापुडे शार्दूळ पळती तया पुढे केले पुढे रावणे. मग पुन्हा दुसरा विचार आला. सिंह आणि वाघाची हिंमत रामाला खाण्याची नाही, कारण काळ काळा ते आकळीत काळा ना कळे रघुनाथ तो बैसला गिरी गुह्यत सीता शुद्ध अर्थ नटनाट्य किष्किंधा कांडामध्ये ववे काळाला सुद्धा ऐकत नाही राम. मग तो सिंह वाघाला, सिंह वाघ त्या रामाला खाणार आहेत का. सिंह आणि वाघाला रामचंद्र ऐकतच नाहीये. मग काय झालं असेल असं माता सीता विचार करतात. रावणे छळोनी केले घाता स्नान दर्पण संपादिता अथवा फळमूळ भक्षिता दोघांनी द्रिस्ता मारिले. पुन्हा दुसरा विचार सीतेच्या मनामध्ये आला. मासे, मगरी, सिंह, वाघ ही रामाला खाऊ शकत नाहीत. तेवढे त्या प्राण्यामध्ये रामाला मारण्याची ताकद त्यांच्याकडे नाही. मग काय केलं असेल, रावणानंच काहीतरी कपट केला असेल. आंघोळ करत असताना, फळ खात असताना त्याच्यामध्ये विष टाकला असेल किंवा काहीतरी छळण करून त्या दोघांना मारलं असेल असं माता सीता विचार करतात. देखता श्रीरामाचा बाण रावण भये पळायमान श्रीराम नित्य सावधान त्याचे छळण चालेना. दुसरा विचार सीता मातेच्या मनामध्ये आला. असं घडू शकत नाही, असं होत नाही. रामाचा बाण आल्याबरोबर रावण पळून जातो. रावण रामाच्या बाणापुढे थांबत नाही. ज्या वेळेस मला हरण करायला आला होता तेव्हा रामाच्या बाणाची धाकधूक रावणाला होती. त्यामुळे रामाच्या बाणापुढे रावण टिकू शकत नाही. मग काय झालं असेल, काय येत नाही तर असा विचार करू लागले. विश्वामित्र यागाप्रती श्रीराम सावधा अहोरात्री सुभाऊच्या छळण युक्ती त्यास रघुपती मारिले. रामाला छळण चालत नाही. विचारलं दुसरा प्रश्न. छळण रामाला चालत नाही का. कारण ज्यावेळेस रामचंद्र लहान होते, रामाचं लग्न होण्याच्या आधी रामचंद्र विश्वामित्राच्या यज्ञाच्या संरक्षणाला गेले होते. 7 दिवस 7 रात्र अहोरात्र ते यज्ञाचं संरक्षण केलं. सुबाहूला मारलं, मारीचाला बाण पिसाऱ्यानं उडवलं. म्हणून कुठल्याही प्रकारचं छळण रामाला चालत नाही. छळावया समुद्रपणे सुरफानका
आली आपण तिचे केले विटंबन नचले छळण रामासी. अहो रामाला छळण चालतच नाही. मी असताना माझ्या समोरची गोष्ट आहे ती शूर्पणखा सुंदर रूप घेऊन आली होती, लक्ष्मणाची बायको होऊन म्हणून आलेली होती. पण ते रामानं ओळखलं आणि रामाने ओळखून त्या शूर्पणखेचं नाक आणि कान कापलं. म्हणजे छळण करण्याचा प्रयत्न केला तरी रामापाशी छळण चालत नाही असं माता सीता बोलतात. माझे दुःख शोके जाना सोये रामे सोडिले प्राणा ये रवी निवटून रावणा माझे सोडवणा येता की. सीता माता बोलताय जगामध्ये रामाला कोणी मारू शकत नाही. रामचंद्र एवढे बलसंपन्न आहे, त्यांना मारण्याची ताकद कोणाकडेही नाही. मग काय झालं असेल? माझ्या विरहानं मी रामापासून अंतरले, मी सापडत नाही. या दुःखानं रामचंद्र स्वतःच प्राण दिला असेल आणि ते नाहीतच म्हणून माझ्या सोडवणीला येत नाही, नाहीतर पाठीमागच मला सोडवलं असतं असं माता सीता बोलतात. श्रीराम भाता दुर्दर्शरा निवाटून दृष्ट निशाचरा शोषो नियमा सागर निर्वाणर येते की. आणि रामचंद्राच्या बाणामध्ये एवढी ताकद आहे, समुद्र एकाच बाणामध्ये संपूर्ण समुद्र शोषण करायची ताकद रामाकडे आहे. आणि लंकेला आल्यानंतर असंख्य राक्षसाला मारणं, रावण कुंभकर्णाला मारणं रामाच्या एकाच बाणाचं काम आहे असं माता सीता बोलतात. वर्षण निया बाण जाळी लंकेची करुनिया होळी रावण निर्दाळोनी समूळी जनकबाई सोडविता. किंवा असंख्य बाण सोडून सगळ्या राक्षसाला मारून सगळे राक्षस मुक्त करून मारून टाकून मला सोडवलं असतं, लंकेचं त्रिकुट भोगा केला असतं. जर रामचंद्र जिवंत असते तर आतापर्यंत आले असते, राक्षसांना मारलं असतं आणि मला सोडवलं असतं असा विचार माता सीता करतात. विराधे लाविताची हात एकेची बाणे केला घात श्रीराम असता जीवे जित लंकानाथ निर्दाळिता. आणि सीता माता बोलतायत विराधाला मारलंय. अहो ते विराधाच्या वनामध्ये कोणीच जात नव्हतं. जया विराधा भेने सर्वदा पळे रावण तो श्रीरामे मारोनिया जाण तुझं असं कुणी मारू आला. अंगद महाराज सांगताय अरे बाबा ज्या विराधाच्या वनामध्ये कोणीच जात नव्हतं, विराधाला बघून रावण पळत होता, त्या विराधाला रामाने एकच बाणामध्ये मारलेला आहे आणि माझ्या समोर मारलेला आहे. मग एवढे दुर्धर बाण असताना राम का येत नाहीत? 14 सहस्त्र राक्षस गण स्त्री शिरा मारिला खर दूषण त्यासी मारिता रावण अर्धशण न लगे पळे. 14,000 राक्षस मारले, त्रिशरा मारला, खर दूषण मारले आणि सगळ्यांना मारलं. मग त्या सगळ्यांना रामाला मारायला काय अवघड आहे असं विचार करतात. श्रीराम सहजे उदासी रावणे हरिता स्त्रियसी नीती शास्त्र झाला संन्यासी वनवासी विचरत. पुन्हा सीतेच्या मनामध्ये दुसरा विचार आला. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. संन्यासी असे स्वभावता धरू नये देहाची ममता करू नये स्त्रियेची चिंता सुटली कथा धावण्याची. विचार करतायत माता सीता काय झाला असेल रामाला. समजा मीच नाही, मग राम कसा आहे? परब्रह्म आहे, रामाला काही घेणं देणं नाही. तो विदेही अवस्थेवरती गेला, संन्यासी झाला रामचंद्र. मग जर तो संन्यासी झाला, मग संन्यासाला बायको आणि लेकरं याची काही विचार असतो का? गरज असते का? काही नाही. मग रामानं सगळं सोडून दिलं असावं आणि एकाएकी वनामध्ये संन्यासी झाले की काय, किंवा समाधी अवस्था रामानं धारण केली की काय, असा विचार माता सीता त्या अंगठीला विचारतात. संन्यास धर्म स्वभावता अभयदान दिलेले भूता आता वधू नये लंका नाथा कुठली कथा सुटकेची. रामचंद्राने संन्यास घेतला, रामचंद्र समाधी अवस्थेमध्ये गेले आणि त्यांनी विचार केला आता लंकेला जायचं बी नाही, सीतेला सोडवायचं बी नाही आणि राक्षसाला बी मारायचं नाही. जी काही भूत आहेत, राक्षस प्राणी मात्र आहे, त्यांना अभय दिलेला आहे. आता राक्षसांना मारणंच नाही, कारण आपण संन्यासी झालो. मग सीता कोण, राम कोण, हे सगळं रामचंद्र विसरले की काय असं विचार करतात. अथवा आहे गुज श्रीराम महात्मा राम सहज रावणे हरिताची भाज समाधी सेजे प्रवेशला. दुसरा विचार
माता सीता करतायत. राम कसा आहे? राम हा विधेयी आहे. रामचंद्र परब्रह्म आहे. पूर्ण ब्रह्म राम असल्यामुळे रामानं विचार केला असेल सीता गेली तर जाऊ द्या, मग विधेयी अवस्था धारण केली आणि सहज रामचंद्र समाधीमध्ये गेले असतील. त्यांनी सहज समाधी अवस्था धारण केली असेल आणि समाधीमध्ये गेल्यानंतर ना मग कोण राम, कोण रावण, कोण सीता हे सगळं रामचंद्र विसरले असतील असं माता सीता बोलतात. समाधी सुखे स्वभावता कैचा राम कैची सीता, रावणे हरली माझी कांता हे रघुनाथा नाठवे. समाधीमध्ये गेल्यानंतर ना समाधी अवस्था धारण केल्यावर मग रामाला काहीच आठवलं नसेल. कोण राम म्हणजे समाधी अवस्था विधेय अवस्था प्राप्त करते. आपण देहावरतीच नाही, जर देहच नाही तर मग बाकीचं नातं गोतं लागतच नाही. त्याच्यामुळे मग राम रामाला विसरले, राम सीतेला विसरले, रावणाला मारण्याचं विसरले, समाधी अवस्थेमध्ये तल्लीन झाले आणि राम सगळं विसरले की काय असं माता सीता बोलतात. समाधी सुखे सुख संपन्न मिथ्या हे प्रपंचाचे भान, मिथ्या श्रीराम रावण धावण्या कोण येथे धावे. जर रामचंद्र समाधी अवस्थेमध्ये गेले तर समाधी अवस्थेमध्ये एकच ठरलेला आहे, लटिका व्यवहार, सर्व हा संसार सगळं खोट आहे. समाधी अवस्थेमध्ये गेल्यावर जग सगळं मिथ्या आहे. मग कोण राम, कोण रावण, कोण सीता, रावणाला मारण्याचं विसरले. मग रामच जर समाधी अवस्थेमध्ये गेले तर मग मला सोडवायला कोण येईल असा विचार माता सीता करतात. मुद्रिके सत्य सांग मज पासी, श्रीराम तरी झाला संन्यासी, अथवा समाधी सेजेसी किंवा देहासी त्यागिले. माता सीता ते मुद्रिकेला विचारतायत, मला मुद्रिके खरं खरं सांग, कारण तुलाच माहितीये तू रामापासून आले, रामाचं काय झालंय मला सांग. रामचंद्र समाधी अवस्थेमध्ये गेले, रामाने संन्यास घेतला की राम परलोकाला गेले. राम या जगामध्येच नाही. नेमकं रामाची काय अवस्था झाली, मी रामापासून दूर आल्यावर रामचंद्राने काय केलंय मला सांग. मुद्रिके मौनाचे लक्षण, निमाले श्रीराम लक्ष्मण, हेची तुझे मौन वचन अति मौनी. आणि सीता माता बोलतायत. एवढं बोलल्या सीता. मुद्रिकेने प्रत्युत्तर दिलं का? देणारच नाही. ती निर्जीव आहे. मुद्रिका काही बोलणार नाही. ती अचेतन आहे. तिच्यामध्ये चेतना नाही. बोलण्याचं सामर्थ्य त्या अंगठीमध्ये नाही. ज्या वेळेस ती अंगठी काहीच बोलत नाही त्यावेळेस सीता माता म्हणताय, तुझ्या मौनाचे लक्षण निमाले श्रीराम लक्ष्मण. ज्या अर्थी तू काहीच बोलत नाही त्या अर्थी तुझ्या मौनाचं एकच कारण आहे, राम आणि लक्ष्मण वनामध्ये मेले. अबोलणे ज्याचे ठाई त्याची ज्ञान मर्यादा नाही, ते तव वर्तते तुझे ठाई वाणू काय गण तुझे. अरे काय तुझ्या गुणाचं वर्णन करू. मुद्रिकेला माता सीता बोलताय, ज्याच्यापाशी ज्ञानाची जास्त बोलत नसतं महाराज, आणि जी जास्त बोलतं त्याला काहीच येत नसतं. तुझ्या तू अबोल आहे, तू काहीच बोलत नाही, याचा अर्थ तुझ्या ज्ञानाशी मर्यादा नाही. पण राम परलोकाला गेलाय हे तुला सांगणं होत नाही, म्हणून तू काहीच बोलत नाही असं माता सीता बोलतात. माझी वस्ती वामभागी तू वर्तसी उत्तमांगी, श्रीरामाचे अंगसंगी तू सर्वांगी सर्वज्ञ. आणि माता सीता बोलतायत, मी रामाच्या डाव्या बाजूला बसले. म्हणजे पत्नीची जागा पतीच्या डाव्या बाजूला असते आणि तू उजव्या हातामधले. अंगठी कोणत्या हातात असते? मी वामांगी तू दक्षिणांगी. मी डाव्या बाजूला आणि तू उजव्या हातामधले. या नात्यानं आपण दोघी बहिणी बहिणी झालो असं माता सीता बोलतात. सद्गुरु अंगीचे अचेतन, मिथ्या न मानी सीता सज्ञान, तिचे न करीच हेळन उपेक्षण न करीची. अहो भगवंताच्या हातामधली अंगठी आहे. रामचंद्र कोण आहे? आपणाचे देव होय गुरु. तो सद्गुरु आहे. भगवान परमात्मा, भगवान परमात्मा सद्गुरु आहे. तो देव आहे, तो आदि ब्रह्म आहे आणि तो ब्रह्मांडाचा नायक आहे. त्याच्या अंगावरची कोणतीच वस्तू तिचा अवमान सीतामाता करत नाही. तिला अतिशय मान सन्मान त्या मुद्रिकेला दिलेला आहे. आणि काय बोलतात? श्रीराम मुद्रा अचेतन, ती सदेवनी अति सन्मान, मृदू मंजुळ विनवून काय आपण पुसतसे. अचेतन असणारी ती मुद्रिका आहे. ती मुद्रिका काही बोलणार नाही, प्रत्युत्तर काहीच देणार नाही.
हे सर्व माहिती असताना सुद्धा पण ती रामापासून आलेली आहे. आपल्या रामचंद्राचं अवयव आहे ती मुद्रिका म्हणजे, म्हणून तिला अतिशय सन्मान दिलेला आहे. आणि सन्मानयुक्त आदरानं त्या मुद्रिकेला सीतामाता काय विचारतात ऐका. कैसेनी चालवले वाटा, कैसेनी उल्लंघवले घाटा, समुद्र तरुणी दुस्तर मोठा, कैसेनी परतटा आलीसी. आणि सीतामाता विचारतायत त्या अंगठीला, एवढ्या लांब तू कशी आली, तुला इथला पत्ता कुणी सांगितला, एवढा दुर्धर येण्याचा रस्ता सोपा आहे का, गिरी आहेत पर्वत आहेत, अतिशय दुर्धर रस्त्यामधून आलेली आहे. मग एवढा वाईट दुर्गम रस्ता असताना सुद्धा या अवजड जागेवरती तू कशी आलीस असं माता सीता विचारतात. मज संभू खावया येथे, तुझं काय धाडिले श्री रघुनाथे, ऐसे बोलत बोलत तेथे पडे मूर्छित जानकी. आणि मग सीता माता बोलू लागले, विचारू लागले, अश्रुपूर्ण डोळे झाले. अरे राम कृपेचं कोवळ आहे, राम कृपेचा कोवळा, राम जीवाचा जिवाळा, राम प्रणत पाळ सकळा असा असणारा राम आहे. मग मला रामचंद्रानं तुला पाठवलं असेल की मला समाधान देण्यासाठी, रामाला कृपा आली असेल म्हणून तुला पुढे पाठवली की काय, असं बोलत 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 सीतामाता चक्कर येऊन त्याच अशोक वृक्षाखाली मूर्छित पडल्या. सीता पडताची मूर्छित, हनुमान झाला साशंकित, श्रीराम विरहे अतिसंतप्त, प्राण निश्चित त्यागी. ज्यावेळेस सीता मूर्छित पडल्या, चक्कर येऊन पडल्या, मूर्छित म्हणजे बेशुद्ध पडल्या, बेशुद्ध पडल्याबरोबर हनुमान घाबरले. एवढ्या लांबून आपण कशासाठी आलोय, आपल्यामुळे जर सीतेला काही झालं तर मग एवढा सगळा केलेला प्रयत्न वाया आहे. मग रामाला जाऊन काय उत्तर द्यायचं, काय तोंड दाखवायचं, तुमची मारून या कांता आलो मी आता पुरुषार्थी असं सांगायचं का, काय सांगायचं रामाला, याचं दुःख हनुमंताला होऊ लागलं. देखता श्रीराम मुद्रेसी, श्रीराम निमाला वनवासी, धरोनी हा नित्य मानसी, निज देहासी त्यागी. हनुमानजी आता विचार करतायत बघा, प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्प विकल्प असतात. इतके वेळ सीता बोलल्या, आता हनुमान असा विचार करतायत की राम लक्ष्मण वनवासामध्ये मेले हा निश्चय सीता पक्का मनामध्ये ठरविल आणि मनामध्ये असा विचार करून सीता स्वतःच्या देहाचा त्याग करील असा विचार हनुमान करतात. देह त्यागितांची सीता, श्रीराम म्हणेला हनुमंता, समुद्र लंघन तत्वता कवन्यार्थ साधी. जर सीता इथेच मेली अशोकवनामध्येच आणि मी जर पुन्हा रामाकडे गेलो तर राम मला विचारेल, हनुमंता समुद्र उल्लंघन करून सीतेला मारायला गेला होतास का, एवढा मोठा समुद्र उल्लंघन केलं, काय त्याचा उपयोग झाला, अरे तुझ्यामुळे सीता मेली असं मला जग लौकिक प्रत्येक वानर मला टोमणं मारेल असं हनुमंत बोलतात. मज आलिया लंकेत, ना सीता ना रघुनाथ, ओढवला ती अनर्थ तेने हनुमंत ती दुःखी. हनुमंतराय दुःखी झाले, मी लंकेमध्ये आलोय, मग मला सीताही नाही, सीता जर मेली तर मी रामाकडे कसं जाऊ, रामाला काय तोंड दाखवू, मग मला रामही नाही आणि सीताही नाही, सीतेचं दर्शनही नाही आणि रामचंद्राची भेटी, जर रामाची सीता मेलीच तर रामाची भेट कशी घ्यायची, मग ना राम ना सीता अशी अवस्था माझी होईल असं हनुमान बोलतात. सीता पडताची मूर्छापन्न, हनुमंत मनी अति उद्विग्न, हृदयी स्मरता रघुनंदन, बुद्धी निर्विघ्न आठवली. मग ज्यावेळेस सीता मूर्छित पडली, पडल्याबरोबर लगेच हनुमंतानं रामचंद्राचं स्मरण हृदयामध्ये केलं. सर्व इंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही, रामा वाचून नेनसी काही, मनोनी पाही विनवित. भरतजी बोलतायत, हनुमंतराया तुमच्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत राम परिपूर्ण भरलेला आहे, म्हणून रामचंद्राचं स्मरण केलं. काय झालं, बुद्धी निर्विघ्न आठवली. निर्विघ्न करणारी ही जी विघ्न आले ती विघ्न नाहीस करणारी बुद्धी हनुमंताला आठवली. काय आठवली ऐका. सीता व्हावया सावधान, आता करू श्रीराम संकीर्तन, म्हणून रामकथा गायन करी आपण मारुती. हनुमंतानं रामाचं कीर्तन करायला सुरुवात केली, पण हनुमंताने कीर्तन केलं, पण कसं केलं, सीता व्हावया सावधान. लक्षात घ्या, राक्षसांच्या गावामध्ये जाऊन तिथली भक्ती सावध करण्याचं काम हनुमंताचं कीर्तनानं केलंय. आपल्या कीर्तनानं शेजारी झोपलेला सुद्धा जागा होत नाही. हनुमंताच्या कीर्तनानं राक्षसाच्या गावातली भक्ती जागी करण्याचं सामर्थ्य आहे.
म्हणून आता सीता सावध व्हावी यासाठी हनुमंतराय राम कीर्तन करणार आहेत. ऐका. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.